वैष्णवी तांबडे आता बरोबर आलाय. व्हेरी गुड. वैष्णवी, वर प्रश्न काय चेक कर. फाइंड दी स्क्वेअर रूट ऑफ दी फॉलोविंग. यांचा स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आपल्याला. कोणाचा? 625चा आणि 361चा, आणि दोघांमध्ये आहे मल्टिप्लिकेशन. मग स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा असेल तर स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं दोघांना. दोघांचा जर स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा असेल तर दोघांना स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं. आयुष जुमले, आयुष आता चेक कर बघ. दोघांना स्क्वेअर रूट मध्ये लिहूया. 625 मल्टिप्लाइड बाय 361. स्क्वेअर रूटच्या आता 625 कोणत्या नंबरचा स्क्वेअर रूट आहे? 25चा. 625चा स्क्वेअर रूट आहे. 625 हा स्क्वेअर रूट मध्ये आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट आहे 25. 361चा स्क्वेअर रूट काय मला सांगा. 361 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? कोणाचा आहे सांग ना पटकन. पल्लवी, एव्हरीवन मध्ये सांगा. सार्थक 19. सार्थक, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं होतं ना. बालेराव, आयुष जुमले, दोघांचा गुणाकार करायचा ना. येस, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. 25 इंटू 19 किती होतात? 475 आपल्याला आन्सर मिळालं. ओके, असं नाही करायचं. याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय करायचं? दोघे स्क्वेअर रूट मध्ये आहे. स्क्वेअर रूटच्या बाहेर 196 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? कोणत्या नंबरचा? दॅट इज कोणता येतोय सांगा बरं मला. 14 येतोय का? शिवांशीकर 14 आहे का? यस. 81 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? किंवा स्क्वेअर रूटच्या आत 81 जर असेल तर तो होतोय 9. 14 मायनस 9 आन्सर इज 5. ओके, आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं, दोघांचं डिव्हिजन करायचं. ब्रॅकेट सॉल्व्ह करा अगोदर. ब्रॅकेट स्क्वेअर रूटच्या आत 484 आहे. स्क्वेअर रूटच्या बाहेर आल्यावर तो काय होतोय तुम्हाला माहित पाहिजे. 484 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 22. 64 बाहेर आल्यावर होतोय 8. डिव्हिजनला डिव्हिजन आहे तसं ठेवा. स्क्वेअर रूटच्या आत 400 असेल तर तो बाहेर आल्यावर होतोय 20. मायनस स्क्वेअर रूटच्या आत 120 असेल तो होतोय 11. डिव्हिजन करा. 22 आणि 8 किती झालेत? 30. 20 मायनस 11 किती झालेत? 20 मायनस 11 किती झालेत? 9. 30 डिवाइड बाय 9. 9 ने जर 30 ला डिवाइड केलं तर 3.33 येतात. हे पण उत्तर आहे. आणि 30 ला जर 9 ने डिवाइड केलं तर 10/3 हे पण उत्तर येत आहे. 10/3 3.33 हे दोन्ही उत्तर आहेत. समजलं का शर्वरी? 27,000 चा क्यूब रूट म्हटल्यानंतर या 27,000 ला क्यूब मध्ये लिहायचं. आणि येथे क्यूब रूट मध्ये 3 असतात. क्यूब रूट मध्ये किती असतात? 3. आता कॉमन सेन्स असा वापरा. याला येथे आहे 3. 1000 इंटू 27 असं लिहिता येईल का? सांगा पटकन मला. मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. यांना असं लिहिता येईल का? सार्थक पटकन सांगा बरं. SR लो सांगा मला चॅटबॉक्स मध्ये. शर्वरी यस गुड. एंजल दराडे असं लिहिता येईल का सांग मला. वैष्णवी तांबडे व्हेरी गुड. रेनके लिहिता येईल. व्हेरी गुड. साई गांगुर्डे लिहिता येईल याला. येस वी कॅन राईट इट. असं जर आता आता आपल्याला माहित असेल हा हा जो 3 दिसतोय क्यूब रूट आहे म्हणून 3 लिहितोय आपण येथे. 1000 कोणाचा क्यूब आहे सांगा बरं मला. 1000 क्यूब कोणाचा आहे?
1010 चा क्यूब आहे. या 1000 ला 10 चा क्यूब म्हणा, मल्टिप्लाइड बाय 27 3 चा क्यूब. ही आली आपली एक मेथड तयार. आता यांना जर बाहेर काढलं, 10 चा क्यूब याला आपण 10 म्हणतोय आणि 3 चा क्यूब याला 3 म्हणतोय. हा 1000 बाहेर आला, हा झाला 10. 27 बाहेर आला, हा झाला 3. 10 into 3, answer is a 30. सांगतो मी, ऐका. 27,000 चे प्राईम मल्टिपल शोधून आपण काय करूया, क्यूब रूट शोधूया. सगळ्यात अगोदर घेतलं आपण 1000 into 27. या 3 चे शोधूया आपण. 3 into 3 into 3. 1000 चे 10 into 10 into 10. हे 3 चा एक ग्रुप आहे, याला 3 म्हणायचं. 10 चा एक ग्रुप आहे, 10 3 टाइम्स आलेले आहे म्हणून त्याला क्यूब म्हणतो. 3 चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स आहे म्हणून त्याला क्यूब म्हणतोय. स्वरा 10 into 3 30. समजलं का? 125 चे प्राईम मल्टिपल शोधायचे. 25 into 5. 5 ला आहे तसं ठेवा. 25 दिसतोय, त्याला 5 into 5 म्हणा. 5 into 5 into 5 3 टाइम्स आलेले आहे. याचा अर्थ हा जो 5 दिसतोय, हा तिघे मिळून एकच 5 घ्यायचा. लक्षात आलं? 125 चा स्क्वेअर रूट मिळाला आपल्याला 5. का या तिघांचे बेस डिफरंट आहेत, मान्य आहे सगळ्यांना? 2 3 7 सगळ्यांचे बेस डिफरंट आहे आणि त्यांचे एक्सपोनंट पण डिफरंट आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन केलंय आणि त्यांचा आपल्याला काय शोधायचं आहे? त्यांचा शोधायचा आपल्याला स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट मध्ये लिहून ठेवायचे. यांना काय करायचं? स्क्वेअर रूट मध्ये लिहायचं. 2 एक्सपोनंट 63, 3 बेस 66 एक्सपोनंट, 7 बेस 69 एक्सपोनंट. आता मी येथे विचारतो, थोडा वेळ थांबतो. इथपर्यंत सगळ्यांना मेथड समजलेली आहे? मी आहे तसं लिहिलं आपण. तर सगळ्यांचा बेस डिफरंट आहे. बेस डिफरंट असल्यामुळे आणि याचा क्यूब रूट काढायचा असल्यामुळे हे जे एक्सपोनंट आहे ना, यांना 3 ने डिवाइड करायचं. एक्सपोनंटला 3 ने डिवाइड करायचं. यांचे बेस वेगळे आहे. यांना आपण 2⁻⁰ असं लिहितो आणि हा 1 जो असतो हा 63 असतो. 63 डिवाइड बाय 3 होतोय. का घेतलं 63? 2 1/3. हा जो 1 आहे तो 63 66 69 आहे. आता एक बाहेर येणार. 3 ने 2 63 डिवाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 3 66 डिवाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 69 7 69 डिवाइड बाय 3. आता याने याला डिवाइड केलं 2 21. 3 66 ला डिवाइड केलं 22. 7 23. ज्याला मी सर्कल करतोय ते मिळालं आपल्याला फायनल आन्सर. शिकलोय आपण 2�63, 2�66, 2�69. तिघांचा बेस जर सेम असेल तर याला 2 म्हणायचं आणि एक्सपोनंटची ऍडिशन करायची. तिघांचे बेस जर सेम असेल तर 2 2 2 ऍज इट इज ठेवायचा. फायनली 2 एकच येईल आणि हे जे 63 दिसत आहे 66 यांची ऍडिशन करायची. ऍडिशन काय जे येईल ती काय ऍडिशन येते? 63 60
69, 59 3 18, 198, 2 raised to 198. आता समजला हा रूल समजला का मी सांगितलेला? 4 डिवाइड बाय 4, दोघांचे बेस सेम आहे आणि एक्सपोनंट आहे 12 आणि एक्सपोनंट आहे 11. काय करायचं? दोघांचा बेस आहे तसा ठेवा 4 आणि दोघांची करायची सबट्रॅक्शन. 12 मायनस 11, 4 रेस टू 1 आणि 4 रेस टू 1 इज इक्वल टू 4. सांगा मला हा रूल समजला का? वाटत पण नाही. 512 जो दिसतोय आपल्याला 512, हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? सॉरी, क्यूब रूट. याला क्यूब रूट मध्ये म्हणूया आपण सध्या. यांचा क्यूब रूट काढायचा आहे. 512 8 डिवाइड बाय 1331 बाहेर आला क्यूब रूटच्या 11. 8 डिवाइड बाय 11, 8 डिवाइड बाय 11 हे आला आपला आन्सर. ज्याला मी सर्कल केलंय ते आन्सर आला आपलं.